बिलकुल बिलकुल बोलतच नाही आता. त्या वामन भिंगोटे सोबत बी नाही, त्याच्या बायको सोबत बी नाही, त्याच्या घरच्या कोणासोबत नाही, आणि भीमा भाऊ सोबतही नाही, मिलिंद काका सोबतही नाही. बिलकुल नाही म्हणजे नाही. त्या चौघा सोबत बोलतच नाही. अरे नाही बोलत ना, काय कलकल लावली त्या? नाही बोलत. तुला एकदा समजावून सांगितलं ना, तेच ते पाजर घाई नको लावत जाऊ ना. पाजर काही नाहीये, तुम्हाला सांगू राहिली समजावून. हुशार होऊन जा. चांगले नाहीये ते माणसं. हा, गुंडे बोलावले होते त्याने माराले. जे गोष्टी कमी कर, वावरात जा लागते. मला शांततेत जराशी नियारी करू दे. तोपर्यंत वसंतरावसाठी तू डब्बा बांध लवकर. घे लवकर बांध जरा डब्बा. 2 भाकरी खाणं झाल्या, त्याला डब्बाच बांधणं व्हायचं आहे. तुमच्या तिघाले सांगतो, वामन भिंगोटे, मिलिंद आप्पा आणि भीमा काका या तिघांसोबत बोलायचं नाही. नाही म्हणजे नाही एकदम. बस आम्ही सगळ्यांना निश्चय केला का एकही जण त्याच्यासोबत बोलत नाही. अरे काऊन नाही बोलायचं? अरे मायाचा धंदा आहे ना रस्त्यावरचा. मापाचा रोज पान खाते, तंबाखू खाते. मला तर बोलणं आलंच. मी काय असं म्हणू का मा पांटेला रेतनं का जात जाऊ म्हणून? हा, माय 100-200 रुपयाचा गिराईक आहे ते रोजचं. तू या गिराईकीचं पाहू राहिला का? रोजचं 200 रुपयाचा गिराईक आहे म्हणून. आणि इथं एवढे मोठे हाणामारी झाली ते दिसली नाही का तुले? एवढे मोठे गुंडे बोलावले होते त्यानं लटक घेऊन, ते नाही दिसलं. आणि तू आपली 200 रुपयाच्या गिराईकाचं पाहू राहिला. आणि त्याच्यात तू एवढा शाय ना का? तुले माहित आहे का तिथं झगडे होणार आहे म्हणून? पण तू पांटेला बंद करून काही वाचवायला आला नाही. पांटेला बंद करून जर मी आलो नसतो ना तिथं, आणि शिंदे साहेबाला फोन नसता केला, तर मन्याच्या हातानं वामन भिंगोटेचं काम निघालं असतं. आणि मन्या जैलातून सुटूनही नसता आला. केस लागली असती मन्यावर आणि सगळ्यावर तुमच्या. हे नंतरचा विषय आहे. मी बी एक वकील आहे. मला सगळे कायदे कानून माहीत आहे म्हटलं. मी काय जैलात राहणार आहे काय? पण आता तुम्ही तिघं त्याच्यासोबत बोलायचं नाही म्हणजे नाही. सगळे संबंध तोडून टाका. त्याच्याशिवाय तो जाग्यावर येणार नाही. त्यानं माहित नाही का आता किती मोठं प्रकरण केलं? अरे ह्या प्रकरणात काही होऊ शकलं असतं. आणि तात्याच्या जर छातीगीतीवर एखाद्याची लात पडली असती तर तात्याले पहिलेच म्हटलं अटॅक येते, तुम्हाला माहित आहे. आणि अटॅक आला असता आणि काही झालं असतं तर मग कमी जास्त तवाय असंच म्हटलं असतं का त्या? ते तर माझ्या लक्षात नाही आलं का शिंदे साहेबानं वामन भिंगोटेले सोडलं आणि आम्हाला सोडलं, दोघाले सोडलं. पूर्णच्या पूर्ण गुन्हा वामन भिंगोटेचा असून तुमचा काय आहे? तुम्ही पाच बसा. तुमचे झाले मारा ठोकी, आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला कोणतं ना कोणतं काम पडतच राहते. त्याच्यानं आम्हाला बोलणं आलंच. आता आम्ही त्याच्यासोबत बोलत नाही तर मग आमचे बाकीचे उरलेले कामं कोण करन? आता असे कोणते काम आहे तुमचेवाले उरलेले का होऊन नाही राहिले वामन भिंगोटेशिवाय? एवढे मोठे सरपंच आहे तात्यालेले, ते असल्यावर तुम्ही त्याच्यापाशी काय चालले? अरे ज्याचा काम तोच करत असते. कोणाला जमत असते काय? वामनराव भिंगोटेचं काम तात्या लेले करू शकते काय? का तात्या लेलेचं काम वामन भिंगोटे करू शकते? तुम्ही बोला, नका बोलू. मी तर बोलीन त्याच्यासोबत. आम्हाला काय घेणं देणं नाही. ते तुम्ही तुमचं पात बसा. अरे हरामखोर बोट्टे नाही एक नंबरचे. हे हरामखोर आहे. आणि मी बोलीन रे बा, पहिले सांगू राहिलो. माझा धंदा आहे, रस्त्यावरचं काम आहे. मला बोलणं भागच पडते. ठीक आहे जासान कुठं? तिघाले काम पडतेच आमच्यासोबत कोणतं ना कोणतं. आणि सरपंच साहेबासोबत मग सांगीन तुम्हाला. मला फक्त तात्या हे समजावून सांगा तुम्ही का एवढं मोठं प्रकरण झालं. वामन भिंगोटेला गुंडे बोलावले, तो फर्जी डॉक्टरही बोलावला ज्याच्यापाशी डिग्री होती. पण त्याला त्या डिग्रीतलं काही समजून नाही राहिलं. त्यानं रंगीबिरंगी चष्मे वाटले. ह्या चष्म्याच्यानं लोकांचे डोके दुखू राहिले, डोळे खाजू राहिले. आणि त्याच्यात मारापिट्या झाल्या. तर हे सगळं प्रकरण एवढं मोठं झालं तरी शिंदे साहेबानं वामन भिंगोटेले जैलात काऊन नाही ठेवलं? पण त्याला सजा काऊन नाही दिली हे सांगा. शिंदे साहेबांना पैसे खाल्ले का त्याच्यापासून? वामन भिंगोटेपासून शिंदे साहेबांना पैसे खाल्ले असं आम्हाला वाटू राहिलं. हा तात्या, नामदेवरावचं म्हणणं एकदम बरोबर आहे. हा प्रश्न आम्हाला पडला का एवढं मोठं प्रकरण केल्यावर बी त्याला जराशीही सजा झाली नाही. याचं कारण काय? शिंदे साहेबांना पैसे खाल्ले काय? मला तर वाटू राहिलं का शिंदे साहेबांना पैसे खाल्ले म्हणून त्याच्यापासून. आता तुम्ही ऐकूनच घ्या सगळेजण. शिंदे साहेबांना काही वामन भिंगोटेपासून पैसे खाल्ले नाही आणि वामन भिंगोट्याने काही शिंदे साहेबाला पैसे दिले नाही. प्रकरण असं झालं का आपल्या गावाचं जे नाव आहे ते आजूबाजूच्या गावातनी एक नंबरवर आहे. म्हणजे बा सातबाऱ्या गावासारखं गाव नाही आहे सगळ्याच गोष्टी. आणि तिथचा सरपंच चांगले आहे, तिचे लोकही चांगले आहे. आणि सरपंचाचे जे मित्र आहे ते चांगले आहे. जैन बा तात्या लेलेले सरपंच पदासाठी उभं केलं होतं इलेक्शनमध्ये आणि सरपंच निवडून आणलं. कारण त्याला माहित होतं बा का हा माणूस ह्या गावाचे कामं करू शकते. सगळ्याच गोष्टीत आपल्या गाव एक नंबरवर आहे, तुम्हाला माहित आहे. आणि आता हे जे वामन भिंगोट्यानं शिबिर घेतलं होतं हे प्रकरण माहित आहे पुऱ्या गाववाल्याले का वामन भिंगोटे कसा माणूस आहे म्हणून. पण हे जे मारामारीचं प्रकरण आहे ते जास्त लोकांना माहित नाही आहे. आपल्या गावात बी पूर्ण जणाले काही माहित नाही आहे. म्हणून हे गोष्ट शिंदे साहेब म्हणे इथंच दाबून टाका. हे जर प्रकरण आजूबाजूच्या गावात जर गेलं तर काय होईल ते तुम्हाला माहित आहे म्हणे. फक्त हे गाव दिसासाठी साहेब याच्या आपसीच भांडणं चालू आहे अंदर. म्हणून म्हणे शिंदे साहेब का त्याला नाही टाकत जैलाच्या अंदर आणि तुम्हाला नाही टाकत, दोघाले सोडून द्या. जर आता दोघापैकी एकाला ठेवलं असतं म्हणजे आपल्याला सोडलं असतं आणि वामन भिंगोटेला जैलात ठेवलं असतं तर हे प्रकरण जात होतं कोर्टापर्यंत. मग कोर्टातून सगळ्यालाच माहीत पडत होतं
त्याच्याच्यानं शिंदे साहेब म्हणे काही आपसी करून घ्या, FIR काही मी लिहित नाही म्हणे, आणि FIR तुमचावाला काही लिहिला आहे नाही म्हणे त्याच्याच्यानं होय. आणि त्याच्यात शिंदे साहेबांना एक मला महत्त्वाची गोष्ट आणखी सांगितली का 5 डाव जर तुम्ही कोर्टात तुमची केस गेली तर तुम्हाला सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागल. बोलू राहिले तात्या तुम्ही? मी जे बोलू राहिलो ते शिंदे साहेबांना जे सांगितलं तेच बोलू राहिलो. 5 डाव जर मी कोर्टापर्यंत गेलो तर माझा राजीनामा द्यावा लागल, आणि त्याच्यानंतर मी कधीही सरपंच बनू शकणार नाही असं शिंदे साहेबांना मला सांगितलं. तर तुम्ही पहा म्हणे तुम्हाला काय करायचं आहे तर. आणि त्याच्यात 2 डाव तुम्ही सोन्या आणि चेत्याच्या प्रकारांमध्ये कोर्टापर्यंत गेले आहे म्हणे. त्याच्याच्यानंच वामन भिंगोटेले सोडून दिलं आणि आपल्याला सोडून दिलं. आणि तुमच्या देखताच माहीत आहे दोघाले समजावून सांगितलं का याच्यानंतर जर असं काही प्रकरण झालं तर तुम्ही लय लंब्यात जासान म्हणून. आणि आपल्या गावाचं नाव आपण लय मेहनतीनं इथपर्यंत पोहोचवलं आहे. आपल्याला ते बुडू द्यायचं नाही आहे, कमी होऊ द्यायचं नाही आहे कोणाच्याच नजरेत. जसं आहे तसं 1 नंबरवरच राहू द्यायचं आहे. हां, म्हणून हे प्रकरण इथंच दाबण्यात आलं आणि कोणावरच FIR बी नाही करण्यात आली, आणि हे मॅटर इथंच खतम करून टाकलं. समजले? आता कालचा जो दिवस होता तो भुलून जा, नवीन दिवसाची सुरुवात करा. आणि याच्यानंतर काही असं वाटलं आपल्याला काय गडबड घोटाळ्याचं काम आहे तर शिंदे साहेबाला फोन लावून सांगून द्यायचं. पण तात्या याच्यानंतर ते भीमा भाऊ, मिलिंदराव आणि वामन भिंगोटे आणि त्याचा पूर्ण कुटुंब त्याच्या एकाही सोबत बोलायचं नाही म्हणजे नाही. त्याच्यासोबत आपल्याला कोणतं काम पडत नाही, आपण बोलायचं नाही. चला येतो वावरातून. नाही गमलं का मग येईन आम्ही इकडे फेरफटका मारायला वावरात. ये जा ना तर. काहून नाही? नाही, धंदेवाला फक्त मोहन आहे, बाकीच्याचे थोडी धंदे आहे काही. आम्ही रिकामं चाललो इकडे तिकडे घुमाले लफंडारासारखं. जवान आहे ना आता आम्ही, आमचे लग्नच व्हायचे आहे. हां, तू धंदेवाला आहे आणि आम्ही म्हटलं इथं बेरोजगार आहे काय का खाली पिली आहे? याचं एवढं मोठं प्रकरण झाले आणि भांडणं झाले, काय कारण आहे? हां, पुऱ्या गावासाठी झाले नाही भांडणं का आमच्या दोघा चौघासाठी झाले आहे? त्याहे जर ते वामन भिंगोट्या 200 रुपयाचं रोजचं गिराईक आहे, आम्ही किती रुपयाचं गिराईक आहे मग? हां, उठलं सुटलं आम्हाला पानं लागते, तंबाखाच्या पुड्या लागते. पण तात्या तसं नाही ना, तुम्ही अलग विचार करू राहिले. अरे तसं नसते ना भावा. माया पांटेला आहे आणि सकाळ संध्याकाळ जेव्हा वाटलं तेव्हा तो पान खाले, जेवण झालं का तंबाखू खाली येते. मग मी काय आता त्याला म्हणू काय मग का मा पांटेल्यावर नको येत जाऊ रे बा, काय आहे तर तू दुसऱ्याच्या पांटेल्यावर जात जा म्हणून असं म्हणू का मी? का मी जबरदस्ती करतो का त्याला ये म्हणून? मी तसं नाही बोलत त्याच्यासोबत. मी फक्त मा पांटेल्यावर आल्यावरच बोलतो, मी तसं कधीच नाही बोलत. आणि या दोघाले समजावून सांगा. हे म्हणते का आम्हाला त्याच्यासोबत काम पडते म्हणते, ज्याचं काम तोच करत असते म्हणते. तात्याचं काम वामन भिंगोटे नाही करू शकत म्हणते, वामन भिंगोटेचं काम तात्या नाही करू शकत म्हणते. या दोघायला देणार आहे सोडून रे. या दोघायच्या कायले मागा लागला तू? या दोघायला ते सोडून. हे तर आपले बी नाही आणि त्याचे बी नाही आहे. एवढे मोठे जे भांडणं झाले ना त्याच्यात त्याला योगदान काहीच नाही आहे. योगदान फक्त एवढंच आहे का शिंदे साहेबाला त्या एक फोन केला, त्याच्यानंतर फोनही नाही केले, बस एवढंच योगदान आहे. बाकी वामन भिंगोट्याचे माना लागन, पण बाबा सोबती माना लागन. आले सगळेच्या सगळेच आले. आणि हे पा फक्त हे पा, बस जेवण आहे का वावरा तवा चालले, काही पार्ट्या आहे काय तवा चालले, म्हणजे फक्त खा प्यायच्या वेळेसच, बाकी अशा कामाच्या वेळेस काहीच नाही. पण तात्या हे नाही समजलं का गलती सगळीच्या सगळी वामन भिंगोटीची असल्यावर वामन भिंगोट्याला जेल काऊन झाली नाही? आपल्याला सोडून द्यायला पाहिजे होतं, त्याला तर जेल करायला पाहिजे होती. कारण त्यानं तर बाहेरचे गुंडे आणले आणि त्याच्यात ते नेत्रदान शिबिर आणलं, त्याच्याच्यानं पुऱ्या गावाचे लोकांचे डोळे भोकणे होत होते. मग त्याला काऊन नाही केली जेल हे सांगा फक्त. आता हे सगळ्याच्या सगळं प्रकरण मी नामदेवरावले सांगितलं आहे, आणि नामदेवराव आपल्या बंडीच्या ठियापाशी बसले आहे. तिथं जा आणि 2 जण विचारून घ्या. अरे कुठं आहे तात्या तुम्ही? किती वेळची वाट पाहू राहिली तुमचीवाली? बाप्पाले का ॲपलचा मोबाईल वापरू राहिले इतकी सोकारी? सरपंचाचे सोकारी बनते का साधे सुधे सोकारी आहे का? अरे कैरीसाठी 2 माणसं आलेले आहे इथं, फायद्याचा सौदा आहे. हां, या लवकर या, टाइमपास कमी करा. बरं बरं थांबून ठेवा, 5 मिनिटात येऊ राहिलो. जरा लवकर या, ते थांबले आलं वेळचे. अरे बसा ना बाजीवर, उभे कायले राहता, बसा बाजीवर. बाजीवर बसायला नाही आलो, आतापर्यंत बसलोच होतो खुर्चीवर. आंबे तोडणं चालू आहे तर बाजूवाल्याचे. तर कुठपर्यंत आले म्हणते सरपंच साहेब? बस रस्त्यानंच आहे, ते येऊनच राहिले. सौकारीच करता का आणखी कोणतं काम करता? अरे ॲपलचा मोबाईल पाहिले म्हणून म्हणून राहिले काय? अरे नाही, ॲपलचा मोबाईल नाही होय तो, लय जण असेच चकते. कवर आहे फक्त ॲपलचं लावलं होय, आपला 15,000 वालाच मोबाईल. मला वाटलं बा का आणखी कोणते धंदे करता तुम्ही? आम्ही एवढे मोठे कामं करतो पण ॲपलचा मोबाईल घ्यायचा विचार पडला का आम्हाला विचार पडते का एवढे रुपये कुठे होता? अरे काय 11 आणि 12,000 रुपयात नाही काय ॲपलचा मोबाईल वापरायला लावता का तुम्ही? फिट होता का बाबा काही बी? आपलं साधाच आहे तो, 15,000चा. ते सेकंड हँड घेतला होता. हां, नवीन 15,000चा होता तो. तसा आपण सेकंड हँड 5,000त घेतला. 3 महिने वापरलेला होता. कवर लावून दिलं बुवा त्याले 50 रुपयाचं. भल्लक चाल जमून गेला तो. तुले सोडलं कसं काय? त्या शिंदे साहेबाला पैसे दिले काय? हळ 1 रुपया बी नाही दिला आणि मला मागितले नाही पैसे. मागितले असते तरी नसते दिले. मी आता वकील ठेवला असता.
पण 1 रुपया नसता दिला त्याले. कारण मला माहीत आहे शिंदे साहेब पुरीच्या पुरी शिंदे साहेबाची टीम तात्याच्या चिकडून आहे म्हणून. मग कसं काय सोडलं तुले आणि FIR बी नाही झाली? शिंदे साहेब म्हणे तुम्हाला जर गावाची बदनामी करायची असन तर तुम्ही FIR दर्ज करा म्हणे. तर मी सप्पाच म्हटलं मला काही गावाची बदनामी करायची नाही आहे. आणि तिकून तात्या नाही म्हटलं का मला काही गावाची बदनामी करायची नाही. तर ठीक आहे म्हणे, नाही तर मग 2 जण कोर्टात व्हा म्हणे. पूर्ण तुमची बदनामी आणि गावाची बदनामी हे सगळ्या गावाला आजूबाजूच्या माहीत पडू द्या म्हणे. मग येले मी काहीच नाही करू शकन म्हणे. तुम्ही आताच पहा म्हणे, निर्णय घ्या म्हणे. आम्ही दोघांनाही म्हटलं का नाही आम्हाला काय गावाची बदनामी करायची आहे नाही. हां, आणि त्याच्यात आपली बदनामी होत होती म्हणून हे इथंच मॅटर निपटून टाकलं. नाही तर हे जर कोर्टापर्यंत गेलं असतं तर मी जे एवढं मोठं आता समाजकार्यातनी उतरलो आहे हे लोकायले आजूबाजूच्या माहीत आहे. मग ह्याच्यातही माझे नाव खराब झालं असतं ना. म्हणजे हे जे मागचे कामं केले ते पुरे गंगेले व्हायला गेले असते. तरी तर म्हटलं म्या का कसं काय बा सोडलं, कारण त्या गुंडे बोलावले राजा, एवढं मोठं डोळ्याचं प्रकरण केलं. फोन आलता मला रात्री का आता कोणते असे सार्वजनिक कार्यक्रम करायचे असन तर पहिले माही परमिशन घ्या लागेल म्हणे शिंदे साहेब म्हणे. आणि त्याच्यानंतर तुम्ही असे कोणते कार्यक्रम करू शकता. त्याच्यात मले बी म्हटलं आणि तात्यालेले बी म्हटलं. म्हणजे आता कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या पहिले परमिशन घ्या लागेल शिंदे साहेबाची. आणि शिंदे साहेब जेव्हा परमिशन देन आणि शिंदे साहेब तिथं पोलीस प्रशासनचे 1-2 माणसं ठेवन आणि त्याच्याच कालकिर्दीत असे कार्यक्रम होईन. या तात्या आले, बोलून घ्या त्याच्यासोबत. नमस्कार नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. कोण म्हटलं तुम्ही? ओळखलं नाही मी तुम्हाला. फल फ्रूटची दलाली करतो आम्ही, तर हे तुमच्या वावरातली कैरी घ्यायला आलो होतो. अच्छा अच्छा, म्हणजे दलाल आहे तुम्ही समजा. हे बाजूच्या वावरातली पुरीच्या पुरी कैरी घेतली आम्ही, तर त्याची कैरी जरा चांगली आहे आणि तुमची कैरी आम्हाला चांगली वाटली आणि त्याईनंच पाठवला आम्हाला. तर सांगा बाबा मग कसं काय, तर द्यायची आहे का तुम्हाला? हा द्यायची होती, मी त्याला सांगितलं. पण आम्ही तोडून देणार नाही, ते तुम्हीच तोडा, तुम्हीच माणसं आणा आणि किलोच्या हिशोबाने देईन मी काय झाडाच्या हिशोबाने देत नाही. नाही नाही, आम्ही काही झाडाच्या हिशोबाने घेत नाही, आम्ही किलोच्या हिशोबाने घेतो. माणसं आमचेच आहे तोडणारे आणि भरणारे माणसं आमचेच आहे. बस तुम्ही तुमचं मोजून घ्या आणि इथंच्या इथं तवाच्या तवा पैसे घेऊन घ्या. 8 रुपये किलो ना आम्ही त्याची कैरी घेतली तोडाले. सगळं तोडणं गिळणं आमचंच. सांगा आता तुमचं काय आहे तर. 8 रुपये? 8 रुपयालाच कमी होते ना. 8 रुपये काय आहे राजो? कैरी तर पा कशी आहे पहिले, बाकीच्यासारखी थोडी आहे. चांगली मोठी आहे ना कैरी, लहान थोडी आहे. या इकडे या तुम्ही, इकडे दाखवतो तुम्हाला. पा कशी लटपट कैरी आहे आणि कैरी पा कशी मोठी आहे. मग अरे असं तसं थोडी काम आहे, जे आहे ते सांगू राहिलो. आणि तुम्ही जे बाजूवाल्याची म्हणू राहिले तर बाजूवाल्याची पाहिली आहे आम्ही, काही एवढी मोठी कैरी नाही आहे. हे पहा तुम्ही कशी आहे तर. अरे हा तुमचं बरोबर आहे, पण सगळं तोडणं गिळणं आमच्या तिकडे आहे ना, ह्या हिशोबानं आहे ना ते. म्हणजे आम्हाला पडते ते 11.5-12 रुपये तर आम्हाला घरी पडते. तुम्ही बोला मग काय भाव देता तर. मी 10 रुपये किलो देईन, सगळं तुमच्या इकडे तोडणं गिळणं. नाही ना सरपंच साहेब, 10 रुपये काही कुकडल्या कुकडे, तुम्ही तर विचार करा. काही 10 रुपये कायले म्हणते राजो, एवढी खपथोडी आहे कैरीची आणि पडल्यावर माग होते बुवा. पण त्याच्यानंतर कशा पिवळ्या निघते ना कैऱ्या, पिकते ना, त्याच्याच्यानं मग घ्यायला नाही पाहत म्हणून म्हणून राहिलो. आणि जशा याच्यातल्या पिकणं चालू झाल्या का याचे भाव तुम्हाला याच्यापेक्षा कमी भेटन. आता तरी तुम्हाला 8 रुपये म्हणून राहिलो, हे तुम्हाला 5 रुपये किलोनं जिका लागन एवढी गॅरंटी आहे माही. अरे पिकले आंबे तर काढले, पुरे निघून बी टाकले गावातल्या गावातच. मला 10 रुपये पुरते. पा तुमची इच्छा काय आहे तर. बरं 2 मिनिटं आम्हाला विचार करू द्या. अरे देऊन टाका ना तात्या, 8 रुपये तर पुरते ना. अरे काय 8 रुपयात पुरते? किती मेहनत घेतली त्याले. मग ते काय आपण लावलेले झाडं आहे काय? मग आप्पाच्या आप्पांना लावलेले होते. आणि बाकीच्या पेक्षा आंबे आपल्यावाले मोठे आहे, पाहून घ्या. 8.5 रुपये किलो म्हणून पा, नाही म्हणत असन तर राहू द्या, मग जाऊ द्या. 8.5 रुपये किलोनं पहा आता जमत असन तर, नाही तर मग राहिलं बुवा. नाही 10 रुपये किलोच्या मी तर काही कमी विकत नाही. बरं ठीक आहे, मग जर तुमचे विचार बदलले तर बाजूच्या वाल्यापाशी आपला नंबर आहे, फोन लावून देजा. अरे देऊन काऊन नाही टाकला 8.5 रुपयानं? बसू राहिले तुम्ही. अरे स्वतः जर तोडून निघले तर किती महागात पडते ते. अरे कैरी पाना कशी आहे तर? कैरी नाही पाहू राहिले का तुम्ही? तर बाकीच्या सारखी आहे का? लटपट आहे ना आंबे पाना कशी आहे, भरीव आहे ना, बाकीच्या सारखी आहे काय? प्युअर लोणच्याची कैरी आहे. आणि तुम्ही म्हणे हा फायद्याचा सौदा आहे. हा होय का फायद्याचा सौदा? काही आपलं पा बाबा आता तुमची इच्छा. कसं करावं रे बा, पाणी नाही उरायलं, काही नाही. कसं पेरणं करा आणि काय करा. कसं होईन रे बाबा, काही पाणी नाही उरालं आणि काही नाही, ते समजून नाही राहिलं. कशी पेरणीला सुरुवात करून देत होतं तर. अरे काय झोपलेच राहता काय? इथं काय झोपायला येता का तुम्ही वावरात? या बसा जराशे. पाय देऊ का जराशे दाबून? लय थकले असन तर. हा काल तर भल्लं झोडपलं बाबा तुम्ही, एका पकडू झोडपलं. देवानंद भाऊले बोलावा ना इकडे. तुम्हीच बोलावा ना आता मोठ्या हातानं. अरे ये ना इकडे. काय करता एकटे तिथं? काय आहे सध्या वावरात आता? या इकडे. हा आपल्यावाल्या वावरात या ना तात्या, ह्या बसले. या भल्ले धुतले जे आले हातात ते.
त्याच्याच लटा घेतले त्याला झोडपलं धरून. तेवढ्यानं बरं झालं का त्या मोहननं शिंदे साहेबाला फोन केला आणि तेवढ्या टायमात आले, नाही तर म्हणे सायकल आपटू राहिला होता, घेत होता जीव वामन भिंगोटेचा. सगळ्याच्या सगळे आपण सेंटर जायलाच असतो. मग बस गोटे फोडा तिथचे आणि जेवण करत जा, बस हे धंदे चालले असते. कोयल्याच्या खदाना फोडाले, गिट्टीच्या खदाना फोडाले आपल्यालाच नेलं असतं. मग म्हणे भल्ला खवल्ला होता ना, ऐकूनच नव्हता राहिला ना काही. या हो इकडे. काल देवानंद भाई नव्हते ऐकू राहिले ना पाटील, देवानंद भाई भल्ले भिडले होते ना माराले. आता पहिल्यांदाच पाहिलं उळूच मारू राहिले होते त्याचं. मला वाटलं का शक्तिमान आला का म्हटलं बा यायच्या अंगात उळू मारू राहिले हे. एकडाव का आपल्या पोटात रिचार्ज असला का मग उडू काय झोपू काय कसं मारण याचा नेमच नाही आहे. जुने बदमाश आहे ना तात्या देवानंद भाऊ, का आताचेच आहे काय? पहिलवान माणूस आहे ना, अटपते का दोघा तिघाले. पण वामन भिंगोटे बी तर पहिलवान होता ना. चौघा जण वामन भिंगोटेले मारू राहिले लटानं तर काय मग पहिलवान की चालन का तिची? लटानं दिले ना, मन्यानं शाहरुख्यानं सल्ल्यानं, आणि तुम्ही देऊ राहिले तिथून. मग काय चालते त्याचं वाला? काहीच नाही चालत ना. आणि ते का तुम्ही बिना लटाचे आले असते तर वामन भिंगोटे आहे ना तुम्हाला सोडलं नसतं. बस तुम्हाला फ्रॅक्चरच केलं असतं एकाले. बरं ते जाऊ द्या. पेरणीचं तर मला काही समजून नाही राहिलं. वरचं पाणी नाही, काही नाही, काहीच नाही ना, थेमही नाही येऊ राहिला ना. पहा बरं तुम्ही. अरे हवा आहे तर नाही, झाडाचं पाणी नाही हलू राहिलं ना. झोपल्या तेच विचार चालू होता का कसं करायचं. अरे निसर्गानं साथ नाही दिली तर आपला तक होते का मग तिथं मारणं? आपला काहीच नाही होऊ शकत. एक काम करावं लागेल आता आपल्याला काढा लागेल आता धोंडी पाणी दे. 2 पोट्टे पकडा आता तात्या. तुम्ही काय म्हणून राहिलो मी, त्याला पैसे द्या वाटल्यास खर्चाले. त्याला म्हणा धोंडी काढा आता तुम्ही, कारण धोंडी काढल्याशिवाय पाणी काही येत नाही का हो देवानंद भाऊ? हो राजू हो तात्या, धोंडी काढा लागन आता. धोंडी काढल्याशिवाय काही पाणी येत नाही. आता ते पाणी बलावासाठी आपल्याला धोंडीलेच काढा लागन. त्याच्याशिवाय काही पर्याय आहे नाही आपल्यापाशी. नाही तर मग कसं काय पेरणी करसा तुम्ही विचार करा. पाणीच नाही आलं तर अर्धा महिना खतम होत आला, पाणी यायला पाहिजे होतं आता. हा तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. धोंडी काढल्याशिवाय काय आता पाणी याचं राहिलं नाही. पण 3 जण पाहिजे ना आपल्याला. आता हे 3 जण कोण पाहिजे? 2 जण पाहिजे आपल्याला. ते निंबाचा पाला बांधणारे आणि ते धोंडी घेणारे, आणि 1 जण ढपडी वाजवाले. एक काम करा, सल्ल्यान शाहरुख याला धोंडी घ्यायला लावा आणि ढपरी म्हणाले वाजवायला लावा. जमून जाते ना. आणि काय आहे तर तुम्हाला पैसे देऊन देतो म्हणा लागन त्याले. काय आहे तर घेऊन घ्या म्हणून वाटल्यास. कारण धोंडी काढल्याशिवाय मला तर नाही वाटत आता पाणी येते म्हणून. पाना वर तर काहीच नाही दिसू राहिलं ना, पाण्याचा तालच नाही दिसू राहिला. नाही तर येन असं येन का मग पूर्ण पेरणीचा धिंगाणा करून टाकन. याचा नेमच नाही सांगता येत. सध्या काही 4-5 पाणी आल्याशिवाय आणि हवामानाचा अंदाज लागल्याशिवाय आपण काही सध्या पेरणी करू नये. जेव्हा आपल्याला सगळं वाटलं व्यवस्थित वातावरण आणि हवामानाचा अंदाज समजला, FM वर चालूच राहते हवामानाचा अंदाज, तेव्हा मग आपण पेरणी करायला सुरुवात करून देऊ. अरे कैरीसाठी आले होते 2 जण दलाल होते. ते 8.5 रुपयानं म्हणे आखरी. मी म्हटलं 10 रुपयाच्या कमी नाही देत. आणि तोडणं गिळणं तुमच्या इकडे म्हणे का त्याच्या इकडे? नाही सगळं ते त्याच्या इकडे. आपण फक्त किलोनं मोजून देऊ. ते कट्टे गिट्टे सगळं ते जाणार. मग पुरली असतील तुम्हाला, काहून देऊन नाही दिली? काय राजे हो, काय माणसं आहे तुम्ही. मी 2 झाडं इकले, बाकीचे राहू दिले. बाकीचे बरसातच्या टायमाला इकीन, अधिक भाव वाढते ना. लोणचं टाकायला घेतेच ना लोक, तेव्हा भाव भेटते थोडासा. म्हणून तर मग मी ठेवली. तर मग आपलेवाले काय आंबे काय असे तसे आहे काय? पिवळे थोडी आहे, कच्चे आहे ना एकदम. लोणच्यासाठी स्पेशल. म्हटलं 10 रुपयानं घेऊन घ्या. नाही म्हणते तर नाही मग. हो नामदेवराव, मदन भाऊ म्हटलं सकाळपासून आले नाही तर इथं सकाळपासून तर पांड्याला बंद होईपर्यंत पेपर वाचत राहते. लय लागलं वाटते त्याले. डोक्षाले मार लागलाय त्याच्यावाल्या. त्याले म्हटलं का डॉक्टर गोडबोलीला दाखवून द्या, कमी जास्त नाही काय. कारण ती गाठगीट आली तर काय करशील? गाठ तर तुला माहित आहे आता. हे डोक्याले गाठ येणं चांगली नाही आहे म्हणा, हे दाखवून द्या पहिले. अरे पाणीच नाही उराला, कुठं जाता चिखलदऱ्याला घुमाले? पाणी तर येऊ दे. पाणी आल्यावर मजा येते चिखलदरा घुमाची. नाही रे, पाणी आल्याशिवाय चिखलदऱ्यात मजा येत नाही. पाणी चालू पाहिजे बारीक तेव्हा चिखलदरा घुमाची मजा येते. नाही तर काहीच कामाची गोष्ट नाही आहे. अरे चिखलदऱ्याला झालं रे पाणी चालू. ऐकत जाय ना राजा, चिखलदऱ्याला झालं पाणी चालू. बारीक तिथं सकाळीच मस्त बारीक पाणी चालू होऊन जाते. त्याच्यात घुमाची मजा येते थोडीशी. पण ह्या वेळेस जाऊ तर सगळेच जण जाऊ. ते 1 जण 2 जण, मग ते म्हणते नंतर येतो, असं जमत नाही. पुरीच्या पुरी गँग जाऊ आपली आली. मस्त बस करू भाड्यानं, नाही तर मग क्रुझर गाडी करू आणि चाललं जाऊ. अरे क्रुझर गाडीत बसते तरी का राजा? एवढे जण आहे, किती जण आपली गँग. क्रुझर गाडीत नाही जमत, चाल बसच करा लागन आपल्याला. जा बरं मोहन सेठ, मस्त मिक्सर तंबाखाचे 2 पान बनवा जबरदस्त. इलायची लोंग टाक जा, सुपारी भाजलेली टाक जा यावेळेस. का रे मोहन, मदन भाऊ नाही दिसू राहिले रे? सकाळपासून दिसले नाही ना. सकाळी गेलो वावरात तरी दिसले नाही, आताही नाही दिसले. आलेच नाही का मदन भाऊ? अरे नामदेवराव सांगू राहिले बा का त्याच्या डोक्याला लागलाय म्हणते, गाठ आली आहे म्हणते. हो नामदेवराव, मदन भाऊच्या डोक्याला गाठ आली. मग दाखवलं नाही का डॉक्टरले? काय माहित दाखवलं का नाही दाखवलं तर, पण इथं काही आले नाही ते. अरे गाठा येणं काय चांगला आहे का डोक्याले? दाखवून द्या ना म्हणा लवकर.
ते जे लट होते ना त्याच्या हाती, तो एक लट लागला त्याच्या डोक्याले, त्यांना गाठ आली ते. म्हणजे रक्त गोठलं त्याचं वाला. अरे चांगलं नाही आहे म्हणा बा, दाखवून द्या. वाटल्यास काय खर्च आहे तर मी देतो. उद्या भेटा लागेल मला त्याईले. आता टाइम झाला, उद्या भेटतो मी त्याईले फुरसतीत. तात्या चिखलदराची ट्रिप काढायची आहे म्हटलं आपल्याला. थांब ना राजा, पाणी तर येऊ दे पहिले. पाणी येऊ दे, पेरणी गिरणी करू दे, मग चाललं जाऊ. कुठं जायचं आहे तर. आता लय दिवस झाले ना, ट्रिपही नाही काढली एखादी. सगळेच्या सगळे जाऊ पण. अरे पाण्याच्यानं तर अटकलंच का. पाणी आलं तर मग चाललं जातो तो आपण. 2-3 दिवस पाणी पाहिजे लगातार. पाण्यातच मजा येते चिखलदरा घुमाची, तशी मजा नाही येत. तात्या 3 जण इथंच आहे, म्हणा त्याला धोंडी पाण्याचं. पाण्याची वाटणवाट पाहणं चालू आहे. अर्धा महिना जून महिन्याचा खतम होत आला. लोकांच्या पेरण्या व्हायच्या आहे. पाण्याच्यानं लय काही गोष्टी थांबलेल्या आहे. आता कसं आहे, पहिल्या टायमात कसं होतं, पाणी आलं नाही का धोंडी काढे. माहिती आहे ना तुम्हाला धोंडी, ते मेंढकी लटके, धोंडी धोंडी पाणी दे. हा आहे ना लक्षात तुमच्या आल्या. वा वा, लक्षात नाही तर काय तर. सगळंच माहिती आहे आम्हाला. लहानपणी आम्हीच धोंडी काढू. काहून तुम्हीच तर काढायला लावली होती आम्हाला. आणि 50-50 रुपये दिले होते खर्चाले. आणि गहू ज्वारी दिली होती आणि तांदूळ दिले होते. हा तर मग आता तेच म्हणणं आहे मायावालं का आपल्याला धोंडी काढणं आहे. आता धोंडीसाठी आपल्याला पाहिजे 3 माणसं. वाटल्यास आपण त्याले काय तर पैसे बी देऊ आणि दाना जो भेटन तेही देऊ. काय तर कसं आहे, लहानपणी तुमच्या दोघाले बनवू आपण आणि म्हणाले तिसऱ्याले ढपरीवाल्याले. आता तुम्हीच बना ना, मग काय फरक पडू राहिला धोंडी पाण्याचं. पाणी लावता का तात्या तुम्ही कुकडले? अरे आता आमचे लग्नाचे वय आहे, पोरीपाचे वय आहे, आणि तुम्ही आम्हाला उघडे नागडे करून तो निंबाचा पाला लावून घुमाला लावता का इकडे तिकडे आता. आणि ते मेंढकी काही समजून नाही राहिलं तुमचं. अरे त्याच्यासाठी लहान लहान पोट्टे पाहिजे ना. आम्ही आता मोठे झालो ना, कुकडेच राहते तुमचं गणित तर. अरे लहानपणी बरोबर जमे तुम्हाला, म्हणून म्हटलं तात्यानं. आता करत असेल तर काय फरक पडू राहिला. लागीच तर पहिले 50-50 घेत जा ना. आता 100-100 रुपये घ्या. कसं आहे, महागाईच्या हिशोबाने तुम्हाला पैसे देतो ना. अरे नाही, ते काही जमत नाही आता. ते लाईनं होतं तेव्हा ठीक आहे, कवाच्या कवा बी आपलं. डोक्यावर पडल्यासारखे काऊन करू राहिले हो सरपंच साहेब तुम्ही आता एवढे. हा वामन भिंगोट्यानं काय लट डोक्यात टाकला का तुमच्यावाले. तुमचं डोकं नाही चालू राहिलं. कुकडेच बोलणं. आता तुम्ही खाली पिली होते म्हणून म्हटलं वा. करत असाल तर करा, करत असाल तर करा. नाही करत नाही म्हणजे नाही, सप्पा नाही. काहीच्या काही तालं करायला लावून राहिले फालतूचे. बरं पहा बा, मी आता तुम्हाला म्हटलं जोपर्यंत पाणी येणार नाही, काय म्हणून राहिलो, आणि पेरणी होईल नाही तोपर्यंत मी चिखल धरायला नाही येत ना, कुठंच नाही घुमाले. अरे का धोंडी काढणं गरजेचीच आहे काय. येन ना पाणी 1-2 दिवस उशिरा येन, हा महिना झाल्यावर येन. पेरणी कधी करू मग, पेरणी कधी करू काय समजून नाही राहिला त्याला. धोंडी काढा लागते रे बा. धोंडी काढल्यावरच पाणी येते गावात, तसं येत नाही. दरवर्षीच आहे. तात्या वामन भिंगोटे येऊ राहिला हो इकडे. हे घ्या तुमचे पानं घ्या दोघाचे. वा मोहन वा, मजा आली पान खाऊन. चाललं पान खाल्लं का एकदम मन तृप्त होऊन जाते माणसाचं. पचनक्रिया चांगली होऊन जाते. देवानंद भाऊ कोण नाही आले. ते पसरले घरी. त्याला म्हटलं चला जराशे मस्त पान खाऊ, तर नाही म्हणे. घरीच तंबाखू खातो, घोटतो म्हणे आता आणि खाऊन घेतो. मी काही येत नाही म्हणे, आता मी थकलो म्हणे. वावराचं कोणते काम केले नाही, आमच्यासोबतच गोष्टी करू राहिले होते. आणि त्यानं असा विषय छेडला का धोंडी काढा लागते म्हणे बा. 3 मिक्सर तंबाखाचे पान बनवू म्हण. सुपारी कोणती टाकू, कच्ची का भाजली. टाक ना आता त्या हिशोबानं. तुला माहित नाही का आम्ही कोणती खातो तर. तर ठीक आहे, पाणी गिणी पडू द्या. आपण निघून जाऊ मस्त. मोसम गिसम बनवू, 1 नंबर कार्यक्रम करून टाकू तिकडे जाऊन. तुम्हाला तात्या इथून 13 दिवसानं एका जणाचं इथं जेवणच देऊ राहिलो तुम्ही. हे तर लय देवाची कृपा म्हणा, नाही तर बस झालं असतं. 13 दिवसानं जेवणच देत होतो पुऱ्या गावाले. मग सांगा मला काय आता धोंडीचं कसं आहे. मग मला बी इथं सगळी सोय लावा लागते ना. शांतराय म्हणे जरासा फालतूचे कामं करू नको. शिंदे साहेबांना माहिती आहे ना तुला काय सांगितलं तर. फालतू त्या चक्करमध्ये सगळ्याच्या सगळे फसून जाय. चुपचाप राह. तुमच्या ज्यानं तर चुपचाप राहूनच राहिलो. नाही तर इच्छा तर माही आता बी त्याला मारायची आहे. राहू दे, जास्तीचे शानपणा नको करू. शांततेत घेत जा कार्यक्रम. हे घ्या तुमचे 2 पानं. जाणून बुजून आला म्हटलं तो. मोहनच्या पांटेल्यावर पान खाले. मला माहित आहे तो जाणून बुजूनच आला पान खाली इथं. का आपल्या कोणत्या गोष्टी चालू आहेत. तो आता जर मार खायन तात्या, तर आता डायरेक्ट त्याच्यानंतर तो मारच नाही खायन. त्याचा पिक्चरच खतम होऊन जाईन. म्हणे तू शांत राहत जाय. ह्या कारणाच्यानं शिंदे साहेबांना म्हटलं का कोणताही सार्वजनिक आता कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असो, पहिले मला पाठवायचा. मला पटला तर मी परमिशन देईन, आणि परमिशन दिल्यावर 2 पोलिस पाठवीन. आणि त्याच्यात जर मला काही वाटलं कमी जास्त तर त्याला सारखा आंध्र टाकीन म्हणे मी, आणि त्याच्यावर केस लावून टाकीन. बस दंगेची केस लावून टाकीन म्हणे. म्हणून म्हणू आलो का जरा दिमागानं काम घेत जा, शांततेत. फालतू कामं नाही करायचे. नाही तात्या याला मारीन तर मीच मारीन, एवढं लक्षात ठेव जा. वामन भिंगोट्याला मारीन तर मीच मारीन. माझ्या मनात कोणी आलं नाही पाहिजे. बस पाय माझ्या समजावायचं काम होतं. तुला समजावलं, तू त्याला मार का काही कर आता. तर मग ते धोंडीच्या पाण्याचं काय झालं. करता काय मग तुम्ही 3 जण सांगा ना. नाही ना हो तात्या, आम्ही नाही करत ना. पोट्टे घ्या ना त्याच्यासाठी. आम्हाला कायले घेऊ राहिले.
हे काम सरपंच साहेब दोघं जण करा तुमचं वाला. सांग ना मग पटकन राजा, पेरणी करायची आहे ना माणसाची. हा माणसाची पेरणी? अरे का माणसाला पेरता का तुम्ही वावरात आता? अरे नाही ना हो, वावरात पेरणी करायची आहे म्हटलं माणसाची, सगळ्याच कास्तकार लोकांची. सांग पटकन या, हे उद्याच काढायची आहे धोंडी, तर टाइमपास नाही करायचा आहे. सोन्यान चेत्याला भेटा तुम्ही, हे दोन पोट्टेच तुमचं काम करू शकते. पाहिले का मोहन, तेव्हाच मला लक्षातच नाही आलं का हेच दोघं आपलं काम करू शकते. कुठं आहे ते, लाव बरं जरासा फोन द्यायले. रिंग चालली पण ते उचलून नाही राहिले. तसे तर त्याने आतापर्यंत पांटेल्यावर आले पाहिजे, नाही तर ते जेवल्यावर पान खाली येते ना पांटेल्यावर. हा टाइमच आहे त्याचा याचा. कुठं गेले काय माहित. रिंग चालली उचलून नाही राहिले पण ते. कट करून डबल लावून पाय. रिंग चालली पण उचलून नाही राहिले ते. मेसेज आला त्याचा वाला, आय कॉल बॅक लेटर, आय एम बिझी. अरे बापा, ते कुठं बिझी आहे. फोन कोणाचा आलता रे तुले? चालूच राहते कंपनीचे फोन येणं. कंपनीवाल्याला कामच कोणते आहे, दिला त्याला मेसेज पाठवून का बिझी आहे, आता फोन नाही करायचा, रिचार्ज नाही आहे ना त्याच्यात नी. मग मारून घ्यायचा होता रिचार्ज. पैसा पाण्याचा तर जुगाड लागू दे. पैसा पाण्याचा जुगाड लागला रे लागला का मग रिचार्जही मारू आपण, आणि गाडी जरा पेट्रोल ढकलून देऊ हप्ता भरायचं. कारण आता माझ्या बाबाचं काही सायकल द्यायचे राहिले नाही. सायकलले हातही नको लावू म्हणे. किती मोठी धांदल गेली तुला माहित आहे का रे सोन्या? तेवढ्यानं बरं झालं म्हटलं का सायकल सापडली, नाही तर मग झालं असतं खेळच खतम करून टाकला असता. आता कोणाचा वैरे फोन, हे भल्ले मॅट करते कंपनीवाले, रिचार्ज मारा म्हणून. अरे उचलून तर पाय पहिले, कंपनीचाच होय का आधी कोणाचा होय तर? भाया टोंड्या, फोन तर उचलून नाही राहिला. जाऊ दे ना तिकडे, डोक्याला त्रास फालतूचा, जरासा आराम करू आला तर माणूस. आप जिस नंबर को कॉल करना चाहते हैं वो कृपया व्यस्त है, थोड़ी देर बाद कॉल कीजिए. कोणते कामं करू राहिला हा व्यस्त आहे एवढा? फोनही नाही उचलू राहिला, काही नाही. एक काम करा, चेत्याला लावून पहा. अरे हावले का, त्याला लावून पाहा लागन. अरे कुठं आहे रे चेत्या तू? तो घरी नाही आहे, आणि जर तुम्हाला कुठे दिसला तर त्याला लवकरात लवकर घरी पाठवा जेवाले. त्याच्यानंतर जेवण भेटत नाही म्हणा अर्ध्या घंट्यात, जर घरी आला नाही तर. जे जाते सकाळपासून जेवण केल्यावर तर डायरेक्ट रात्री जेवायला येते, झोपायला येते तो. बरं पाठवतो दिसले तर त्याले. चेत्याची आई तर म्हणते का त्याला लवकरात लवकर घरी पाठवा म्हणते, नाही तर अर्धा घंट्यानंतर जेवण बी नाही म्हणते त्याले, फक्त जेवायला झोपायला येते म्हणते तो घरी. त्यानं घरीच ठेवला मोबाईल. आणि हा सोन्या काही फोन उचलून नाही राहिला. मी पाहू राहिलो चेत्या पाण्याची वाट. बस जसं पाणी आलं तात्याच्या वावरात घुसला, बस आणले आपल्या कैऱ्या इकाले आणि फोडून इकल्या लोणच्यासाठी. पटापट खपते. मी त्याचीच वाट पाहू राहिला ना, पण पाणीच नाही उरायला राजा. पाण्याला काय झालं काय माहित. कोणाचा फोन होय रे बा, उचलाच लागन फोन. त्याच्या बिगर काय हे कंपनी काही सुधरू देत नाही. उचलला नाही का हे कंपनी फोनावर फोन करते. उचल फोन आणि बोलून घे त्याच्यासोबत. हा हॅलो, बोल शाहरुख काका, काय म्हणता? एवढे बिझी झाले का रे तुम्ही? हा, मोहनचे 2 फोन काटले, तात्याचे 2 फोन काटले. काय करून का राहिले एवढं बिझी का? कुठं चोरी सकाळी करू राहिले काय, का डाका टाकू राहिले आता बँकेत? याचा प्लॅनिंग चालू आहे तुमचा बनवणं. अरे तसं गिसं काही नाही आहे. आता कसं मोबाईलात रिचार्ज नाही ना, तर कंपनीवाल्याचे 5-6 डाव फोन येऊन गेले, त्याच्यानं काही उचललेच नाही. म्हटलं बा कंपनीवाल्याचेच होय काय, रिचार्ज टाका म्हणून राहिले, म्हणून उचलले नाही गेले. काय म्हणते शाहरुख काका, आपल्याला कसं काय आठवण केलं? मोहनदाच्या पांटेल्यापाशी या, तुमच्या फायद्याचा सौदा आहे दोघाच्या बी. बस 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात. चल उठ रे पटकन, चल लवकर. फायद्याचा सौदा आहे म्हणते मोहनदाच्या पांटेल्यापाशी. चल लय दिवस झाले काही फायद्याचे सौदे आले नाही. कोणता फायद्याचा सौदा आहे, चल बरं पाहिले. एवढे कोणते बिझी राहता रे बा दोघंच्या दोघे तुम्ही? एका जणाचा फोन घरी राहते, एक जण फोनच नाही उचलत. एखादा जर इमर्जन्सी कॉल करायचा असला तुम्हाला तर कसं करावं रे मग? एखादा होते आता असं का रोज होते काय? आम्हाला आता याच्या पहिले आले कंपनीवाल्याचे फोन, रिचार्ज टाका. मला वाटलं बा दुसऱ्या नंबरवरून तोच फोन करू आला काय कंपनीवाला, म्हणून उचलले नाही. बोल ना शाहरुख काका, कोणता फायद्याचा सौदा आहे? फायद्याचा सौदाच आहे तुमच्यावाल्या, पण काम ऐकून घ्या. आता हे कसं आहे, अर्धा जून महिना झाला, पेरणी करासाठी पाणी नाही येऊ राहिलं, आणि कुठं घुमा फिरायला जायचं आहे त्याच्यासाठी पाणी नाही येऊ राहिलं. कसं आहे, पाण्यात माणूस कुठं ना कुठं जाते घुमाले. तर आता पाणीच नाही येऊ राहिलं, तर पाणी येण्यातनी तुमचं काही ना काही योगदान पाहिजे आम्हाला. ते बी फुकट नाही, त्याचे तुम्हाला पैसे भेटन. काही समजलं नाही बा. डायरेक्ट बोला, काय बोलायचं आहे तर. घुमून फिरून कायले बोलू राहिले? योगदान पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आता पहिले कसं पाणी नाही आहे ना, तर धोंडी काढे, माहिती आहे ना तुम्हाला? धोंडी पाहिली असेल तुम्ही? हा पाहिली ना. अंगाले कडुनिंबाचा पाला बाने आणि मेणकी बाने आणि धोंडी पाणी दे बा असं म्हणे. पाहिलं आहे ते. बस ते आलं तुमच्या लक्षात आलं. तर तुम्हाला ते करणं आहे दोघाले. करता काय सांगा? असं होय ते. म्हणजे धोंडी काढून घेऊ राहिले आमच्यापासून आणि फायद्याचा सौदा म्हणून राहिले नाही? अबे काढा ना, काय होते? अरे पैसे भेटू राहिले तुम्हाला 100 रुपये. म्हणजे 100 रुपयासाठी तुम्ही पुऱ्या गावात आमची इज्जत काढू राहिले. मस्त काम आहे तुमचंवाला. अरे तर काय फरक पडू राहिला? लिंबाचा पाला तर बांधलाच राहते आणि मेणकी बांधली राहते. काय आहे त्याच्यात एवढं? आणि ते मेणकी जर सुटली आणि भलकुकडेच घुसली तर मग मार खाची नाही येईन काय? अरे तिला बाणा लागते बरोबर, नाही सुटत ते. तुम्ही करता काय सांगा? काय करता रे चेत्या? काम बी तर नाही आपल्याशी कोणतं दुसरं?
रिचार्ज मारापुरती पेट्रोल पाण्यापुरती तर पैसे होते. आणि मग जसं पाणी आलं रे 2-3 दिवसात मग तर माहीतच आहे तुले आपल्या कैऱ्या चालू होऊन जाते. अरे हा तू हे सगळं बरोबर आहे, पण 100 रुपयातनी पुऱ्या गावात इज्जत काढायला पुरते काय? 500 रुपये म्हण, 500 रुपये म्हण. आणि ते जे गहू ज्वारी तांदूळ जे भेटन ते आमचं म्हणा तर काढतो, नाही तर राहिलं. आणि ते बी पहिले 1000 रुपये पहिलेच घेऊन घे आताच्या आता, आणि बाकीचं नंतर म्हणा. सांगा पटकन, टाइमपास काही करू नका, नाही तर मी दुसरे पाहतो. बरं ठीक आहे, करायला तयार आहे आम्ही, पण आमची बी काही अट आहे. अट अशी आहे का पुरं गावभर घुमा लागते आम्हाला, ते धोंडी पाणी घे करत. तर त्याच्यानं आम्ही ते 100 रुपयात करत नाही, त्याच्या लागण आम्हाला 1000 रुपये, आणि 1000 रुपये आताच्या आताच पाहिजे. अबे मॅट गीट झाले का तुम्ही? डायरेक्ट 1000 रुपये म्हणून राहिले तुम्ही. 1000 रुपये हे फक्त पहिली अट झाली. दुसरी अट अशी का जे गहू ज्वारी तांदूळ जे बी येण हे आम्ही कोणाला देणार नाही, हे आम्ही सरकी घरी नेन. म्हणजे 1000 रुपये बी देऊ तुम्हाला, आणि ते गहू ज्वारी तांदूळ अबे ते काय घरी नेत असते काय? त्याचा प्रसाद करा लागते मंदिरावर. हे काय आम्हाला सांगू नका. 1000 रुपये लागते, कारण पुऱ्या गावात घुमा लागते, माहित आहे आम्हाला. आणि त्याच्यात ऊन गिन लागली तर काय करा? ऊनही कशी तपू राहिली. तात्या तुम्हाला हे काम करायला दुसरं कोणीच भेटत नाही या दोघांशिवाय. पैशाले पैसा, मग हे तर काही तुमच्या हाती लागत नाही. हा म्हणून द्या यायले, आणि 3 जण मिळून आपण पैसे देऊन देऊ. तुम्ही द्या, मी देतो, आणि देवानंद भाऊले म्हणतो. ठीक आहे, 3 मिळून देऊन द्या त्याला 1000 रुपये. आणि काय दाना जेवढा होते तेवढा नेऊ द्या त्याला घरी. मग कोणी आहे नाही ना, पेरणी बी करणं आहे ना आपल्याला, पाणी तर भलावंच लागेल ना. बरं ठीक आहे, तुम्हाला आता 1000 रुपये देतो, पण सकाळी लवकरात लवकर तयार राहायचा. चला आणा धनराशी, आणा 1000 रुपयाची. हे 500 रुपये घे, आणि सकाळी तुला 500 रुपये भेटून जाय. अरे नाही 1000 रुपये बी आताच पाहिजे. 500 रुपये सकाळी भेटा. 1000 रुपये घेतले तुम्ही नाही म्हटलं तर, पळाले तर दुसऱ्या इकडे. हे 500 तुमच्यापाशीच ठेवा. तुम्हाला भरोसा नाही आमच्यावर, आणि आम्ही कसा भरोसा ठेवू तुमच्यावर? लय हुशार आहे रे तुम्ही, तुमच्यासारखे तर हुशार नाही आहे. हे घे पुरे 1000 रुपये, एवढ्या जणांसमोर दिले, एवढं लक्षात ठेव. उद्या सकाळी लवकरात लवकर तयारी करणे. पहिले सांगू राहिलो दोघा जणाले, चाय नाश्ता सगळं काय आहे ते घरूनच करून आणजा. मी काहीच चालणार नाही, कारण 1000 रुपये तुम्हाला त्याच्यात दिले. ते नंतरचं नंतर पाहू. भेटू आता सकाळी.